तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यात जिरं टाकूया. जिरं हातावर चोळूनच टाकायचं कधी पण. आता त्यात बारीक कापलेले कांदे आपण टाकत आहोत. कांदा जरा जास्तच घ्यायचा. चांगला भाजून घ्यायचा. कांदा भाजताना थोडं मीठ टाकायचं म्हणजे कांदा मऊ होतो आणि चविष्ट लागतो. कांदा चांगला लाल होऊ देऊया. कांदा आपला शिजला आहे तसा. त्यात आपण आता हिरव्या मिरच्या टाकून घेऊया. जास्त एकदम सगळा कांदा जास्त शिजवू नाही द्यायचं. अगोदर थोडा शिजला की मिरची टाकायची, कारण मिरची पण शिजावी लागते, नाही तर कांदा खूपच जास्त शिजून जाईल, हे जळायला लागेल. म्हणून थोडा शिजला कांदा की त्यात हिरवी मिरची टाकायची आणि हिरवी मिरची पण छान पद्धतीने शिजू द्यायची. चला, आपला कांदा आणि मिरची छानपैकी भाजून झालेली आहे. आपण त्यात आता हळद टाकूया, हिंग, थोडं मीठ चवीपुरतं. बघायचं चव कमी जास्त कसं ते. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स झालं. आता आपण भेंडी अगोदर धुवून घेतलेली, मग ती पुसली स्वच्छ आणि त्याचे बारीक तुकडे करून आता आपण ते टाकतो आहे. ही आपली भाजी आहे भेंड्याची. तर ही भेंडी आपण टाकून घेतो. कांदा मिरची सगळं आपण भाजून घेतो. त्याच्यामध्ये तेलात फोडणी तयार केली त्याच्यामध्ये आता आपण छानपैकी सगळं एकजीव करूया. आता आपली भेंड्याची भाजी छानपैकी शिजते आहे. त्यात बघा पाणी टाकायचं नाही आहे, तेलातच ही भाजी बनवायची आहे. आता आपण त्याला झाकून ठेवूया आणि झाकणावरती थोडं पाणी टाकायचं की ती वाफेवर आपली भाजी शिजली जाईल. बघा, असं पाणी टाकून ठेवायचं, मग ती वाफेवर शिजेल. चला, आता आपली भाजी कितपत तयार झाली आहे ते आपण बघू. ही बघा, ताटली बाजूला केली, त्याच्यावर पाणी होतं. आता आपण भाजीला हलवून बघूया. हे बघा, किती छान भाजी तयार झाली आहे. शिजली बघा किती, आणि अजिबात चिकट झालेली नाही आहे. ह्या भेंड्यांना आम्ही वेगळं भाजून घेत नाही, सरळ शिजायलाच टाकली होती. तर बघा, अजिबात कुठे चिकटपणा नाही आहे भाजी. आता आपण कोकम टाकूया थोडा आंबटपणासाठी. ही भाजी खूपच चविष्ट लागते. आपण जेव्हा भेंडी बाजारातून आणल्यावर ती बघायची, किडलेली असेल वगैरे काय तर ती फेकून द्यायची. बाहेरून पण दिसतं त्याला होल असतात. नंतर ती स्वच्छ धुवायची. बघा किती छान फळफळीत झाली आहे भाजी. नंतर ती भेंडी धुवायची आणि चिरताना बघायची की कशात होल आहे, किडे आहेत, तर ते काढून टाकायचे आणि चांगली भेंडीच घ्यायची आणि मग ती सरळ कांद्यामध्ये तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे बनवायची. काही चिकट वगैरे होत नाही. बघा, आपली भाजी आता 2 मिनटं थोडी शिजू देऊया आणि मग आता परत एकदा आपण झाकून ठेवूया भाजी. ही बघा, आपली भेंड्याची भाजी तयार झाली आहे. ती आता आपण वाढून घेऊया वाटीमध्ये जेवायसाठी. बघा किती छान फळफळीत भाजी झालेली आहे. आपली भेंड्याची भाजी तयार गरमागरम. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. भात डाळबरोबर खाऊ शकता, भाकऱ्यांबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता आणि आनंद लुटू शकता जेवणाचा.